जय श्री कृष्ण. आता हे जे तुम्हाला दिसत आहे हे आहे पत्तागोबीचं पिठलं, झुणका पिठलं, पत्तागोबीचा झुणका असंही म्हणू शकतो आपण. आणि एकदम छान, एकदम टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीचं, अगदी सहज कोणीही बनवू शकेल आणि जो खात नाही तोही पत्तागोबी खाईल, इतकं मस्त हे झुणका होतं आपल्या पत्तागोबीचं. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे काय केलेले आहे, शिमला मिरची घेतलेली आहे काप करून, 1 वाटी कोथिंबीर घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या. आता हा बारीक चिरलेला पत्तागोबी घेतलेला आहे मी, एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि छोट्या वाटीने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं, आपण जे 2 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा 1 छोटा तुकडा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि त्याची अशी हलकीशी पेस्ट करून घ्यायची आहे, जाडसर, एकदम बारीकही नाही. खरंच खूप छान लागतं हे पत्तागोबीचं पिठलं, मला तर खूप आवडतं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि एका वाटीमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे. आता नंतर एका कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये राई टाकायची. राई टाकल्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं. जिरं मोहरी छान अशी भाजली की त्याच्यामध्ये आपण टाकून द्यायची शिमला मिरची. शिमला मिरचीचे काप टाकलेले आहे मी आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. शिमला मिरचीने त्याला खूप छान टेस्ट येते. परत हे व्यवस्थित भाजल्यानंतर आपण जी हिरवी मिरची, लसूण, जिरं, आल्याची पेस्ट केली होती ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकून द्यायची. आता ही पण व्यवस्थित परतून घ्यायची. याला जास्तही नाही भाजायचं, हलकासा कलर चेंज होईपर्यंतच भाजायचं. खूप जास्त जर भाजले ना तर लसणाचा जळकट वास येतो. मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा आणि अर्धा चमचा आपली हळद टाकायची आहे. आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. खूप छान होते हे आणि खूप सोप्या पद्धतीचं आहे, अगदी सहज कोणीही बनवू शकेल असं आहे. ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण जो पत्तागोबी बारीक कापून घेतला होता तो पत्तागोबी त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आता पत्तागोबीचे आपण बरेचसे पदार्थ बघतो, पण असं जर पिठलं केलं ना तर खरंच खूप छान होते आणि भाकरीसोबत खायलाही खूप मस्त लागते सगळं. आता ही पत्तागोबी फक्त आठवण ठेवायची की बारीक कापून घ्यायची. बारीक काप काय होतात, लवकर मऊसूत होतात आणि जाडसर जर कापली ना तर ते लवकर शिजत नाही, म्हणून लवकर मऊसूत होण्यासाठी बारीक कापायची. वरतून थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला काय करायचं, गोबी मऊसूत होईपर्यंत बेसन आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं नाही, बेसन नंतर ॲड करायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकून ते परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गोबी मऊसूत होण्यासाठी याला अगोदर काय करायचं, 1-5 मिनटं झाकून ठेवायचं. जेव्हा गोबी अर्धवट शिजलेली असते ना तेव्हा त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये बेसन ॲड करायचं. आता इथे गोबी अर्धवट अशी शिजलेली आहे. अर्धवट शिजल्यानंतर बेसन टाकायचं, थोडं थोडं टाकायचं, एकदमही नाही टाकायचं. आता 1 वाटी बेसन टाकायचं याच्यामध्ये छोट्या वाटीनं. अगोदर थोडंसं टाकायचं, थोडं थोडं टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं, कारण काय ना बेसनाचे गोळे होऊ नये म्हणून. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं परत त्याच्यामध्ये ते असं जे बेसन आहे थोडं थोडं ॲड करत घ्यायचं आणि खरंच खूप छान होते. याच्यामध्ये पाण्याचा वापर नंतर करायचा आहे आपल्याला, पूर्ण बेसन ॲड केल्यानंतर. अशा पद्धतीने मी थोडं थोडं ॲड करत घेत आहे आणि ते मिक्स करत घेत आहे. यावेळी गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवायची, कमी ठेवायची, जेणेकरून आपलं जे बेसन आहे खाली लागायला नको. बेसन लगेच शिजतं, त्याला जास्त वेळही नाही लागत शिजायला. हे मिक्स झाल्यानंतर परत थोडंसं बेसन टाकायचं आपलं. अशा पद्धतीने मी हे 3 वेळेस टाकलेलं आहे, 1 वाटी छोट्या वाटीने. आणि नंतर याला वरतून काय करायचं, पाण्याचा शिपका द्यायचा आहे. थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा हाताने आणि मिक्स करून घ्यायचं. आता ते परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला काय करायचं, झाकून ठेवायचं परत, कारण काय आहे ना बेसन आणि गोबी सगळं एकत्र शिजलं की त्याची टेस्ट तेवढी छान येते. मग फक्त एकजीव व्यवस्थित करायचं, जेवढं एकजीव चांगलं होईल ना तेवढं बेसन सगळीकडे लागेल आणि टेस्टलाही खूप छान लागेल. अशा पद्धतीने सगळीकडे ते पसरून द्यायचं आणि त्याच्यावर काय करायचं, झाकण ठेवायचं. झाकण ठेवून याला 5 ते 7 मिनटं होऊ द्यायचं. 5 ते 7 मिनटानंतर उघडून पाहायचं. गॅस यावेळी बंद करायचा
आणि वरतून काय करायचं, थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि परत याला वाफेवर होऊ द्यायचं. बेसन परत वाफेवर झालं की अजून छान लागतं. एक 5 मिनटं परत याला गॅस बंद करून गरम याच्यामध्ये होऊ द्यायचं. आणि नंतर मग आपलं जे आहे पत्तागोबीचं पिठलं पत्तागोबीचा झुणका तुम्ही सर्व करू शकता. बघू शकता किती छान झालेला आहे आणि टेस्टला तर खूपच मस्त झालेला आहे. आम्ही तर ही पत्तागोबी अशाच पद्धतीने खातो आणि तुम्ही पण कशा पद्धतीने खाता ते मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वरतून मस्त मिरची कांदा याच्यासोबत सर्व करा आणि एन्जॉय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. थँक्यू. बाय.